पुण्यामध्ये खासदार निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादीचा शरद पवारांचा गट आक्रमक बनलाय। सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादीचं पुण्यामध्ये आंदोलन पाहायला मिळतंय। पुण्यातल्या वारजे भागात केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केलं गेलं। खासदारांचं निलंबन करून केंद्र सरकारनं हुकुमशाहीचा कळस गाठल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली। एकूण 141 खासदारांचं निलंबन झालंय। काल सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे या दोन खासदारांवरती सुद्धा निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि याच निलंबनाविरोधात पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा शरद पवारांचा गट आक्रमक झालाय। पुण्यामधल्या वारजे भागात केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन छेडलं गेलंय। खासदारांचं निलंबन करून केंद्र सरकारनं हुकुमशाहीचा कळस गाठल्याची टीका या आंदोलनकर्त्यांकडून केली जाते आणि सरकारचा निषेध नोंदवला जातोय। संसदेच्या सचिवालयानं एक पत्र प्रसिद्ध केलंय आणि निलंबित झालेल्या खासदारांना संसद परिसरामध्ये प्रवेशालाही मज्जाव केलाय। त्यामुळे संसदेची लॉबी, संसदेचं सभागृह किंवा प्रेक्षक गॅलरी कुठे सुद्धा हे खासदार हजर राहू शकणार नाहीत किंवा वावरू शकणार नाहीत। मिकी घाई पुण्यातल्या आंदोलनाची माहिती आपल्याला देतील। मिकी, पुण्यामध्ये आक्रमकपणा खासदार निलंबनाविरोधात कसा पाहायला मिळतोय? नंदा, जर आपण बघितलं पुण्यातील वारजे परिसरात राष्ट्रवादीने जोरदार आंदोलन सुरू केलेलं आहे। राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील हे सगळे पदाधिकारी जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन करताना दिसत आहेत। ज्या पद्धतीने खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं निलंबन आहे आणि त्यामुळे कुठेतरी आक्रमक भूमिका या सगळ्या महिलांनी या ठिकाणी घेतलेली आहे। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने हे सगळे इथं आक्रमक आहेत। ताई, ज्या पद्धतीने आक्रमक तुम्ही आंदोलन करताय, खासदारांचं निलंबन करण्यात आलं, काय मागणी करताय या आंदोलनामधून? या मोदी आणि अमित शहाना सांगायचंय हा भारत देश आहे आणि हा तुमच्या कुठल्या पालकांची जहागिरी नाही। तुम्ही ज्या पद्धतीने नवी संसद उभारलं, पण ती संसद उभारताना तुम्ही त्याची पायभरणी ही संविधान गाडून केली आहे आणि म्हणूनच दोन्ही सभागृहामध्ये लोकशाहीचा विध्वंस चाललाय। तुम्ही महासंसद रत्न सुप्रियाताईंचं निलंबन केलं, तुम्हाला निलंबन करण्याचा अधिकार नाही आणि याचाच निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत। जर आपण बघितलं तर या सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघामध्ये हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे। खरं तर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे पुण्यामध्ये आज पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। दादा, आक्रमक भूमिका घेताय तुम्ही, आंदोलन सुरू आहे जोरदार तुमचं। मोदी हटाव देश बचाव हे आमची लेखा घोषणा आहे। ज्या पद्धतीने या देशाच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 141 खासदारांचं निलंबन झालंय ते अत्यंत या देशासाठी घातक आहे। मोदींना या देशामध्ये हुकुमशाही आणायची आहे। या देशातल्या ज्या तरुणांनी बेरोजगारीच्या प्रश्नावर संसदेत उडी घेतली त्या बेरोजगारीची चर्चा संसदेत होऊ नये। त्याचबरोबर 1000 कोटी रुपये खर्च करून जे संसद भवन बांधले ते कसं सुरक्षेच्या दृष्टीने असुरक्षित आहे त्याची चर्चा लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून हा एका विरोधकांचा आवाज दाबला जातोय आणि म्हणून या मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही आंदोलन घेत आहोत। परंतु इतर आमदार सुद्धा या ठिकाणी खासदार निलंबित झालेले आहेत, इतर सुद्धा गोष्टी आहेत, त्याच्यापेक्षा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत होती असं म्हणतात। या पंचवार्षिकमध्ये शेवटचं अधिवेशन होतं। या अधिवेशनात महाराष्ट्रातले, पुण्याचे, देशातले प्रश्न मांडण्याची मुभा विरोधकांना देता कामा नये किंवा ती चर्चा लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून हा एक कट रचला गेलाय आणि मोदी शाह या देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतात। हा आमचा थेट आरोप आहे। जर आपण बघितलं नंदा तर अशा पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते इथं जमलेले आहेत। हा खरंच तरुणांचा जो असंतोष आहे, जो आक्रोश आहे, तो केवळ अधिकारासाठी नव्हे तर त्यांच्या हक्काच्या रोजगाराचा एल्गार आहे। जर हा प्रश्न गव्हर्नमेंटने, आता सरकारने आपण बघितलं तर महिला देखील कुठेतरी आक्रमक आहे। मात्र आज स्वतः सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे पुण्यामध्ये पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत या संदर्भात। परंतु त्यापूर्वी हे राष्ट्रवादी शरद पवार गटातील हे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हुकुमशाहीचा निषेध असो आणि लोकशाही सस्पेंड अशा आशयाचे बॅनर्स आणि फ्लेक्स हातामध्ये घेऊन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आंदोलन केलं जात आहे। हे आंदोलन आहे, हा निषेध आहे खासदारांवरती झालेल्या निलंबनाच्या कारवाईचा। मिकी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।